ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार. हं? त्यानिमित्त तुम्ही मंडळींनी जी दक्षिणा नियमितपणे पाठवतात, हं? अशा मंडळींचे ओंकारेश्वरात शिवपूजा आवश्यक करण्यात आली. तुमच्यासाठी आणि ज्यांनी शिवपूजा केली आहे त्यांच्यासाठी मी आज प्रार्थना केली. तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. तुमच्या काय मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्या, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आज तुम्हाला सांगायचंय की खूप मंडळी आहेत की सोमवारी मनोकामना पूजा करतात, फक्त सोमवारीच. मग याच विषयाला धरून आज मी तुम्हाला काही गोष्टी बोलणार आहे. जरा शांत चित्तानं ऐका जरा, कारण फार महत्वाचं आहे हे. आपण खूप पूजा करतो, बरेच दिवसापासून करतो, तरी आपल्याला देव पावत नाही, देवाचा आशीर्वाद मिळत नाही. मग तुम्ही मंडळी निराश होता. पण यामागचं कारण सांगतो, का असं होतं. त्याचं कारण असं असतं की सातत्य. फक्त काही जण काय करतात, काही ठराविक वेळेपुरतंच, म्हणजे 8 दिवसाला समजा पूजा करायची, सोमवारी म्हणून शंभूची पूजा करायची, एरी मग काही हे बी नाही, त्याला विचारायचं नाही. हा जो मधला गॅप आहे, तो फार महत्वाचा आहे. ही गॅप नसू नये. कारण जरी सोमवारी तुम्ही शिवपूजा, मनोकामना पूजा करत असाल, अगर समजा साधी सोमवारीच करत असाल, तर तेवढ्या पुरतं मर्यादित नसतं. मी एक तुम्हाला सोपं उदाहरण देऊ का. समजा तुम्ही मला जेवायला दिलं, पंचपक्वान दिलं. महाराज म्हणले, आम्हाला खूप इच्छा आहे तुम्हाला जेव घालायची. तुम्ही मला एका दिवशी जेव घातलं, खूप पदार्थ केले, आणि पुन्हा उद्याचं काय. उद्या मी उपाशीच मेलो. लक्षात येतं का तुमच्या, की समजा 8 दिवसाला तुम्ही करता, म्हणजे तुम्ही जर तुम्हाला जर दिलं 8 दिवसालाच खायला, तर पुन्हा मधले दिवस काय करणार तुम्ही. एक कसं असतं, कुठल्याही गोष्टीचं सातत्य असणं गरजेचं असतं, नियमितपणा. तुम्ही साधे सिंपल काय करायचं, एक ठराविक मर्यादितच करा. एक 5 मिनिटं समजा आपल्याला वेळ द्यायचा आहे पूजेसाठी, 5च मिनिटं द्या तुम्हाला वेळ नसेल तर, पण ते दररोज द्या वेळ. एक 10-5 मिनिटाचा इकडे तिकडे होऊ द्या वेळ, काय चालत नाही, तसं काही होत नाही एवढं. पण त्या पूजेमध्ये सुद्धा गॅप नसला पाहिजे, वेळेमध्ये सुद्धा जास्त. तुम्हाला माहित आहे का, देव सुद्धा तुमची वाट बघत असतो. समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीची सवय लागली, समजा एखादी व्यक्ती आपल्याला नियमितपणे फोन करत असेल, तुमचे नातलग असतील, कोणी प्रियशर असेल, नवरा असेल, कोणी असो, मी त्याच्याबद्दल नाही काही, कुठल्या मित्र मैत्रिणी असेल, तर समजा तिची सवय असेल की दररोज तुम्हाला समजा अगर एक दिवस आड करून कधीतरी फोन तुम्हाला करते. उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा अमुक समजा सुट्टी दिवशी फोन करते ती आपल्याला, रविवार आहे समजा, अथवा कुठला तरी वार आहे. मग एक टाइम आहे तिचा, एक ठरलेला, सकाळी 9चा अथवा रात्रीचा 9चा अथवा कधी बी काही ठराविक. मग आपल्याला काय होतं की आपल्याला त्याची फोनची वाट बघावं लागते. आता येतो, नक्कीच फोन येतो. मग तुम्ही तुमचे कामं आवरून घ्यायला बघतात, काही करायला बघतात, आणि त्या फोनची वाट बघतात, म्हणजे आज नक्की आता फोन येतो, या आज टाइम झाला त्या फोनचा. वाट बघतो का नाही, फोन येईल म्हणून. तसंच
देव सुद्धा तुम्ही आता पूजा करणार आहेत, आता टाइम झालेला आहे पूजेचा. म्हणून देव सुद्धा तुमची वाट बघत असतो. येते तुमच्या लक्षात? देव सुद्धा तुमची वाट बघत असतो. म्हणून नियमितपणे नेहमीच्या वेळेप्रमाणे पूजा करावी लागते. तितकालीही गॅप असा म्हणजे किती अंतर ठेवून नाही चालत जास्त. आता काही काही जणांचं कसं आहे, मी 17 वेळेस बोंबलून सांगितलो, माझ्या भगिनी आहेत कुणी पूजा, की बाबा तुम्ही लवकर उठा, जा सकाळी लवकर उठा, वाटल्यास रात्री लवकर झोपा जरा, आणि सकाळी लवकर उठा, सूर्योदयाच्या पूर्वी उठा, जरा स्नान करा, आणि केले की लगेच पूजा करून टाका. म्हणजे एक काम झालं ते आपलं. मग आपण इतर कामं करायला मोकळे. पण नाही, 8-8 वाजेपर्यंत उठत नाहीत काही काही मंडळी. मग तिथून पुढे कसं करायचं? तर जेवढी आपण सकाळी लवकर पूजा, सूर्यास्ताच्या वेळेच्या टायमिंगमध्ये जर आपण पूजा केली, एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं, आपलं मन स्थिर असतं. आणि मन स्थिर असेल, प्रसन्न असेल, तर सर्व सिद्धी प्राप्त होतात. आणि सकाळची वेळ ही शुभहेने चालू झाल्यानंतर आपला दिवस कसा एकदम आनंदमय जातो. त्यासाठी शक्य तेवढं नियमितपणे सकाळी लवकर उठून पूजा करून घ्यावी. आणि नियमितपणे, एका दिवशीच नाही, सवय ठेवायची आपल्या शरीराला, मनाला सातत्य ठेवा. धरसोडपणा केल्यानंतर काहीही प्राप्त होत नाही. बघा बरं, ज्यांना ज्यांना ही सवय आहे, जे जे पूजा टायमिंगमध्ये करतात, दररोज नियमितपणे करतात, त्यांना बघू द्या बरं, एका दिवशी जरी पूजा चुकली तर त्यांना कसं होतं? काहीतरी चुकलंय, दिवस त्यांचा बोर जातो, करमत नाही, कामामध्ये लक्ष लागत नाही, कारण पूजा आज केली नाही ना. म्हणून पूजा करणं, ईश्वराची पूजा सकाळी सकाळी करणं आणि शुभ कामाला सुरुवात करणं आनंदमयी वातावरणात. आपली निराशा, दुःख, अशा गोष्टी, बऱ्याचशा गोष्टीत ना बरेच टेन्शन आहेत, ताणतणाव आहेत, हे दूर होतात हो. मी किती माझ्याहून सांगत असतो, मी तुम्हाला का सांगतो की मी स्वतः करतो ह्या गोष्टी. मी किती आजारी होतो पाठीमागे 2-4 वर्षाखाली, तेवढंच काय दाम. नाहीतर मी जसं आता माझं नियमितपणा चालू आहे कितीतरी वर्षापासून, मी काही आजारी असो, कसं असो, काही अडचणीच असो, तरी मी पूजा, पाऊस असो पाणी असो, 1 किलोमीटर चालत जातो, तिथे पूजा करतोच. समजा न कळतपणे, मी शक्यतो प्रवास जास्त करत बी नाही आता, बाहेर जास्त तरी गेलो तरी रात्री मुक्कामाला शक्यतो थांबत नाही कुठं. मी पूजा सकाळची करतोच. आणि जरी कुठं थांबण्यात आलं तरी मानसिक पूजा, मानसिक म्हणजे मनातली मनात. मी एका पाठीमागे एक व्हिडिओ टाकला तुम्हाला, की आपण एकाच जागेवर स्थिर बसा, कल्पना करा की शिवलिंग आहे समोर, मी हातामध्ये तांब्या धरलेला आहे, पाणी धार धरतोय, पाण्याची धार धरतोय, ओम नमः शिवाय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः असा मंत्र जप करतोय, फुलं वाहतोय, तांदूळ वाहतोय, बेलपत्र वाहतोय, अशी कल्पना करून मी पुन्हा नंतर आरती म्हटली, अशी मनातली मनात सर्व करून दर्शन घेतलं. बघा, मी असं डोळे दाखले तर मला शंभूचं लिंग दिसतं, मोठं मोठं, पूजा करायला दिसतं. असं केलं नसती कल्पना मी केली तरी, कारण माझं मन शिवामध्ये गुंतलेलं आहे. तसं तुमचं सुद्धा मन गुंतवा, मन गुंतवा. आपण सहजरित्या जरी असं डोळे झाकले तरी आपल्याला शंभू दिसला पाहिजे, एवढं मन एकाग्रता करा, स्थिर करा. कुठेही बसलं, आपण सहज निस्तीच कल्पना जरी केली तरी आपल्याला भस्म लावलेला शंभू दिसला पाहिजे. बघा, मी असं केलं तर मला पटपट दिसतं लगेच, कारण मी एक रूप झालोय.
आणि ती एकरूप 1 आणि 2 दिवसात होत नाही. खूप दिवसाचं सातत्य ठेवावं लागतं. खूप, खूप करावं लागतं. मग तुम्ही सुद्धा करा. आणि तुमच्या काही निराशा आहेत, काही इच्छा असतील, काही यातून तुम्ही म्हणजे समजा पूर्ण होऊन बाहेर पडाल, ताणतणाव आहेत, खूप काही. आणि हे कधीच जात नसतात, लक्षात घ्या. कधीच जात नसतं. त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पूजा अर्चा करणं, देवामध्ये मन रमवणं, नामस्मरण करणं, मंत्रजप करणं, अशा गोष्टी कराव्या लागतात. कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो, दैवी शक्तीवर विश्वास ठेवावा लागतो आणि विश्वासाशिवाय काही खरं नसतं. मनामध्ये थोडीही पाल चुकचुकली की संपलं मग. देव नावाची शक्ती आहे, ही मनामध्ये फिट करा आणि ती आपलं सर्व चालवते. आपल्याला बुद्धी देते, आपल्याला काय करायचं ते सगळं तिच्या हातात आहे. ही मनामध्ये फिट्ट करून घ्या, म्हणजे आपल्याला काही अडचण येत नाही. तर परत एकदा मी आता जास्त बोलत नाही. आज बरेच काम आहेत माझ्या मागे. तर मी परत एकदा तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं आणि तुमच्या सर्व काही मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्या. जे काय पूजा करतात मनोकामना, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून आपला निरोप घेतो. परत भेटणारच आहे दुसऱ्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.